आणि आता बातमी रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेच्या जागेची। सकाळीच मंत्री उदय सामंतांचे बंधू किरण सामंतांनी रोकेगा कौन असं म्हणत व्हॉट्सअॅपवर स्टेटस ठेवलं आणि त्यानंतर उलटसुलट चर्चा सुरू झाली। मात्र काही वेळातच किरण सामंतांनी घुमजाव केला आणि भाजपच्या रवींद्र चव्हाणांनाही उमेदवारी मिळाल्यास हरकत नसल्याचं म्हटलं। पाहूया। मी किरण रवींद्र सावंत, रोकेगा कौन हे व्हॉट्सअॅप स्टेटस शिंदे गटाचे मंत्री उदय सामंतांचे भाऊ किरण सामंतांचा आहे। संकेत स्पष्ट आहेत, आगामी रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून लढण्याचे। मात्र या स्टेटसवरून उलटसुलट चर्चा सुरू असतानाच पत्रकार परिषद घेऊन किरण सामंतांनी घुमजाव केला। फुकट प्रसिद्धीसाठी स्टेटस ठेवल्याचं किरण सामंत म्हणाले। भैया आज आपण एक स्टेटस ठेवलं, नक्की त्या स्टेटसचं काय आहे? ती मोफत प्रसिद्धी मिळण्याकरता आहे। स्टेटस नेमकं काय आहे आणि काय? खरंच मोफत प्रसिद्धी मिळण्यासाठी, नाहीतर कशाला मी आज आला असतं माझं शूटिंग घ्यायला। किरण सामंत आपल्या स्टेटसमधून कायम स्वतःचे भाऊ मंत्री उदय सामंतांसह शिंदे गटाचाही बीपी वाढवण्याचा प्रयत्न करतात। काही दिवसांआधी त्यांनी उद्धव ठाकरे गटाच्या मशाल चिन्हाचा फोटो डीपी म्हणून ठेवला होता। जो होगा वो देखा जाएगा असं स्टेटसही ठेवलं होतं। आता रोकेगा कौन हे स्टेटस चर्चेत आलंय। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून शिंदे गट आणि भाजपमध्ये रस्सीखेच आहे। भाजपचे मंत्री रवींद्र चव्हाणांनी तयारी सुरू केली। नारायण राणेंचे पुत्र निलेश राणेही तिकिटाच्या स्पर्धेत आहेत। शिंदे गटाकडून उदय सामंतांचे बंधू किरण सामंत इच्छुक आहेत। विशेष म्हणजे रोकेगा कौन असं स्टेटस ठेवणाऱ्या किरण सामंतांनी काही तासातच जर रवींद्र चव्हाणांना उमेदवारी मिळाली तर त्यांचा प्रचार करणार असं सांगून जागा सोडण्याचीही तयारी दर्शवली। मात्र शिंदे गटाचे मंत्री केसरकरांनी रत्नागिरी सिंधुदुर्गची जागा शिंदे गटाचीच असल्याचा दावा करत किरण सामंतांचं नावही पुढे केलं। त्याने झालं काय, उदयने झालं काय, मी झालं काय, हे एकच आहे, काही फरक नाही। रवींद्र चव्हाण यांना उमेदवारी दिली तर तुम्ही त्यांचा प्रचार 100%। बाळासाहेबांनी एक पायंडा घालून दिलेला होता सिंधुदुर्गमध्ये की जोपर्यंत मधुदंडवते साहेब ती सीट लढवायची तोपर्यंत त्यांच्याविरुद्ध कधीही खासदार बाळासाहेबांनी दिला नाही खासदारकीचा उमेदवार। परंतु त्यानंतर सातत्याने सेनेकडे ही सीट 2 वेळा राहिलेली आहे, त्याच्यामुळे सेनेचा तो अधिकार आहे असं मला वाटतं। परंतु सेना आणि भाजपमध्ये कुठलंही दुमत नाही। जे काय वरिष्ठ ठरवतील आणि जो काय उमेदवार देतील त्या उमेदवारांना आम्ही निवडून आणू। त्यांनी लढवावी अशी आमची सगळ्यांचीच इच्छा आहे। जागा वाटपावरून भाजपचंही दुमत नसेल असं केसरकर म्हणत असले तरी भाजपचं इकडे लक्ष आहेच। रवींद्र चव्हाणांसह निलेश राणेही चर्चेत आहेत। वरिष्ठ ऐकून घेत नाही असं सांगून 2 महिन्यांआधीच निलेश राणेंनी थेट राजकीय संन्यासच घोषित केला होता। त्यानंतर त्यांची नाराजी दूर करण्यासाठी रवींद्र चव्हाणांनी पुढाकार घेतला आणि निलेश राणेंना फडणवीसांच्या बंगल्यावरही आणलं। त्यानंतर पूर्वीप्रमाणेच निलेश राणेंचा झंझावात दिसेल असं रवींद्र चव्हाण म्हणाले। म्हणजे निलेश राणेही तिकिटाच्या स्पर्धेत आहेतच। किरण जी असतील त्या सीटवर लढण्यासाठी तर मला व्यक्तिगत आनंदच होईल। मी अगोदरच सांगून झालो आहे की मी लोकसभेच्या स्पर्धेत नाही आणि उमेदवारी कोण ठरवणार तर ते पक्षश्रेष्ठी ठरवणार। त्यांची इच्छा असेल लोकसभा लढवायची तर मी तुम्हाला सांगितलंच आहे की मला व्यक्तिगत आवडेल जर ते उमेदवार असतील लोकसभेचे तर। ह्या लोकसभा मतदारसंघामध्ये रवींद्र चव्हाण असो नाही तर किरण सामंत असो, आम्हाला कोणत्या परिस्थितीत त्यांना 2.5 लाखाच्या फरकाने पाडायचं आहे ह्या निर्धाराने आमचे पदाधिकारी कामाला लागलेले आहे। तर त्यामुळे आम्ही कोणाची कोण येतोय म्हणून ते खूप घाबरलो अशा पद्धतीचं नाही आहे। पण एक मात्र नक्की, कोणत्या परिस्थितीमध्ये 10 जानेवारीच्या नंतर भारतीय जनता पक्ष आणि गद्दार गट एकमेकाच्या उरावर बसणार म्हणजे बसणार। भाजप आणि शिंदे गटाकडून कोणालाही उमेदवारी मिळाली तर त्यांचा सामना ठाकरे गटाचे विद्यमान खासदार विनायक राऊतांशीच असेल।
तर महाविकास आघाडीत दुसरा तगडा उमेदवार नाही. 2009 मध्ये काँग्रेसकडून निलेश राणे खासदार झाले होते. 2014 आणि 2019 मध्ये सलग दुसऱ्यांदा विनायक राऊत खासदार झाले. 2019ला निलेश राणे विरुद्ध विनायक राऊत अशीच लढत झाली होती. त्यावेळी नारायण राणेंनी काढलेल्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाकडून निलेश राणे उभे राहिले होते. विनायक राऊतांना 4,58,000 मतं तर निलेश राणेंना 2,79,000 मतं मिळाली. निलेश राणेंचा 1,78,000 मतांनी पराभव झाला. महाविकास आघाडीकडून ठाकरे गटाचे विनायक राऊत तयारच आहे. आता थेट लढण्याआधी तिकिटाचा सामना भाजप शिंदे गटाच्या युतीमध्येच आहे. रत्नागिरीहून मनोज लेलेसह ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.